हाय एव्हरीवन, कसे आहात तुम्ही? आजच्या माझ्या न्यू व्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज आहे नरक चतुर्दशी आणि आज मी करणार आहे गुलाबजामुन, कारण की उद्या आहे लक्ष्मीपूजन. तर लक्ष्मीपूजनला नैवेद्य पकडण्यासाठी मी करत आहे गुलाबजाम. आणि तुम्हाला पण मी दाखवते की मी गुलाबजामुन कसं करते. मी पाकेटमधलंच करते, कारण की मी खवा बिवा आणून मी करत नाही, कारण की त्याचं मी कधी ट्रायच केलं नाही आहे. कधी म्हणजे मी बघितलं नाही ते कसं लागतं ते. आणि आता मी तुम्हाला दाखवते पाकिटमधलं गुलाबजामुन किती छान होतात ते. आणि व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा. मी आता चितळेचं गुलाबजाम फ्रूट्स मिक्स घेतलं आहे, इन्स्टंट गुलाबजामुन मिक्स. 1 किलोचं आहे हे. तर मी तुम्हाला दाखवते की मी हे कसं बनवते ते. ठेवलं आहे पाकीसाठी. तर इकडं पाक बनत आहे, अजून थोडं पाणी टाकणार आहे. मग मी तुम्हाला दाखवते साखर टाकल्यानंतर. तर मग त्याच्यात मी पीठ टाकून घेते ते. इंडियन वुमन्स, काही सोडायचं नाही, चटून मटून घ्यायचं. गुलाबजामचं पीठ ज्याचे जे गाठी आहेत ना ते पहिले फोडून घ्यायचे. आणि मी आहे ना, मी नुसतं दूध टाकत नाही, दूध आणि पाणी मिक्स करून टाकते, ज्याच्याने पटकन पीठ मळलं जातं. फक्त दूध टाकून हे केलं ना त्याला खूप मळावं लागतं. त्याच्यामुळं शॉर्टकट कधीही छान असतं. कधी कधी हानिकारक पण असतं, पण शॉर्टकट घ्यावं माणसानं. छान. मी पहिलेच दूध आणि हे पाणी मिक्स करून ठेवलेलं, तर मी थोडं थोडं टाकून मळवून घेते. ओके. कसं मळायचं? हाताने मळायचं. मळून 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 बारीक करायचं त्याला. कळलं? हे बघा, असं टाकायचं. गुलाबजामुन बनवायचं. आज केसाला तेल लावल्यामुळे ना खूप चिप 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 वाटत आहे. पण आई लोकांना सांगणार कोण? पण आईच एवढं हट्टाने लावते. हा, बाकी कोण नाही करत. कोण नसतं कोणाचं, बरोबर का नाही? तुम्ही पण जर याला रिलेट करत असाल तर मला सांगा हा कमेंटमध्ये. तुम्ही अजून फराळ वगैरे केले का नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. माझ्या आईने तर मी येण्याच्या आधी सगळंच तयार करून ठेवलं. गुलाबजाम फक्त मी बनवते, अजून अनारसे पण करते. तेही रेसिपी तुम्हाला दाखवेन. साखर घालताना मी ह्या डब्याने साखर घालते. त्याच्याने दीड डब्बा ह्याच्याने मी साखर घालणार. हां, तुम्ही पण असा डब्बा असेल, नाहीतर काय म्हणतात छर्गीला का ओटा का काय म्हणतात त्याला, तुम्हाला मी दाखवते म्हणजे तुम्हाला कळेल. हां, अशा तांब्यानी तुम्ही घालू शकता. दीड तांबा घालू शकता, ज्याने तुम्हाला अंदाज बरोबर, मेजरमेंट तुम्हाला बरोबर हे होईल. आणि जर कमीच पडलं तर टेस्ट करून परत तुम्ही वरून साखर घालू शकता. पण मी म्हणजे ह्याच्याने घालते, कारण की माझ्या आईने सांगितलं मला ह्याच्याने घालून त्याच्यामुळे. ओके. तर हे बघा, आता इथं पीठ मळायचं चालू आहे. आता हे पीठ एकदम असं सॉफ्ट व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण गुलाबजामचे गोळे बनवणार. आणि ना
तुमच्याकडं माझी एक कंप्लेंट आहे, तुम्ही व्लॉग बघता पण लाईक करत नाही, काय नाही. किती मेहनत लागते यार व्लॉग बनवायला, तुम्हाला माहिती आहे किती मेहनत लागते. जसं एक पीठ मळायला मेहनत लागते तसं व्लॉग बनवायला पण मेहनत लागते. तर मग व्लॉगला लाईक करायचं, शेअर करायचं आणि कमेंट करायचं. ओके, आता मी पीठ मळते छानपैकी, मऊ 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 करते आणि मग मी तुम्हाला दाखवते. आता एवढी मेहंदी झालेली आहे, अजून पुढचं काढणं चालू आहे. तुम्हाला दाखवते आता लास्टला मेहंदी कशी काढली ती. तर मग गाईज, काल व्हिडिओ एंड करायला मला झालंच नाही, कारण की रात्री खूप काम चाललेलं होतं आणि जेवण बनवायचं, जेवायचं हेच झालं. आणि काल रात्री मी मेहंदीसुद्धा काढून घेतलेली, हे बघा मेहंदीसुद्धा काढून घेतली. आणि मग त्यामुळे झोपायला उशीर झाला होता आणि हाताला मेहंदी होता, त्याच्यामुळे मी व्लॉग एंड करू शकले नाही. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही व्हिडिओ बघता पण लाईकच करत नाही, तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत नाही आहेत का ते मला नक्की सांगा. आणि माझ्या व्लॉगमुळे तुम्हाला अजून काय इंटरेस्टिंग पाहिजे तेही मला सांगा. आणि तुम्हाला सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. आज आहे लक्ष्मीपूजन आहे आज. तर लक्ष्मीपूजनचा व्लॉग उद्या येईल. चला मग बाय.